तर मित्रांनो मी प्रणव आणि तुम्ही पाहतात PM व्लॉग्स। तर आज आपण आलोय भुईमुग काढायला शेताकडं आणि शेतापाशीचे डबकं आहे। तर या डबक्यात आहेत ना आपल्याला दंडावण्या दिसल्यात आणि मळे आहेत छोटे छोटे। तर आपण हे पकडायसाठी जाळं आणलंय, एक बोटीचं जाळं आहे, दाखवतो मी तुम्हाला। हे जाळं आहे, एक बोटी साईज याची। तर हे सोडणार आहेत आपण इथं आणि बघणार आहेत किती मासे लागतात या जाळ्याला। तर चला जाळं पहिलं सोडून घेतो। तर मित्रांनो जाळं सोडायला सुरुवात केली आहे बघा, मी इकडच्या साईडला आलोय आणि सनी तिकडून सोडतोय। तर हे असं जाळं सोडून घेणार आपण। सोड रे, भरपूर दंडावणे आणि मळे त्याच्यात। तर तर बघूयात किती मिळतात आपल्याला। सोडून घेतो पहिलं जाळं आता, बरोबर मित्रांनो। जाळं सोडून घेतलंय आपण आणि ना दर 10-5 मिनिटांनी ना आपण जाळं काढून बघणार आहेत मासे लागतात किती आणि लगेच ते मासे काढून घेणार आहेत। तर ठेवूयात 10-5 मिनिटं असंच आणि बघूयात 10-5 मिनिटात किती मासे लागतात आपल्याला आणि कोणकोणते लागतात। मित्रांनो इकडे दुसरा डबका कालो आहे, तिकडे आपला खालचा डबका आणि हे दुसरा डबका। तर याच्यात आपण झोळून मासे पकडणार आहेत। तर मच्छरदाणी आणली आहे, तर बघूयात झोळून किती मासे मिळतात। मच्छरदाणी आणली आहे झोळण्यासाठी आणि सनीन मी आहे। तर डायरेक्ट तुम्हाला झोळून झाल्यानंतरच दाखवतो किती मासे मिळतात। तर पहिली मच्छरदाणी ओढून बघतो। तर मित्रांनो पहिली मच्छरदाणी ओढून झाली आपली। हे बघा एवढे मासे मिळालेत, दंडावणे आहेत। तर घेणार आहेत आपण, तर एवढे मिळालेत पहिल्या मच्छरदाणीत। तर आता या सगळ्या साईडला काढून घेतो आणि मग नंतर परत जाऊयात दुसरी मच्छरदाणी वाढायला। तर मित्रांनो आपण जाळं खाली सोडलं, इथं पण मासे लागतात। हे बघा त्या पोरांनी जाळं सोडलं होतं, याला चांगले साईजचे मासे लागलेत। तर पण आपलं जाळं घेऊन येऊयात इकडं, बघूयात आपल्याला लागतात किती मासे। याला तर मिळालेत, तर चला जाऊयात जाळं आणायला खालच्या डबक्याकडे। हे बघा मित्रांनो पिशवी, त्याला एवढे मासे मिळाले। दंडावणे आहेत, एक चिलापी आणि मळे आहेत। तर येऊयात पटापट आपलं जाळं घेऊन। तर मित्रांनो आता येऊन पोहोचले, आपलं पहिलं जाळं सोडलं होतं तिकडं। तर आता जाळं काढून बघतो इथे किती लागलेत आणि जाऊयात जाळं घेऊन वरती, कारण की वरती मासे बघितले तर आपण जाळ्याला मासे लागतात। तर चला जाऊयात वरती, इथून जाळं काढून बघूयात इथे किती मिळालेत आपल्याला। इथं आपण जाळं सोडून ठेवलं होतं आणि गेलो होतो, ते बघा एक मिळालाय। इथं पुढं एक 2 मिळाले तिथं फक्त आपल्याला, आणि तिकडे बघितलंय आपण त्या बारक्या मुलाला किती लागलेत तिकडं। तर जाऊयात आता वरती। तर मित्रांनो आलोय दुसऱ्या दिवशी परत, कारण की काल जरा टाइम झाला त्याच्यामुळे आपल्याला काय जाळं घेऊन यायला जमलं नाही। तर हे बघा 2 जाळे आणलेत, 2 जाळे आहेत, दाखवते मी तुम्हाला कोणकोणतं आहे। एक आपण काल सोडलेलं ते आणि एक मण्याचं जाळं आहे बघा। हे आपल्या मण्याचं जाळं आहे, हे मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे सोडताना, आणि हे आपलं कालचं जाळं पिशवीत। तर येत ना मित्रांनो पटापट जाळी सोडून घेतो मी, कारण की ना जाळी सोडतानाच शूट घेता येणार नाही, कारण की आज सनी नाही आला माझ्यासोबत। वरती आपला वावरात भेणूक काढतात, त्याच्यामुळे सगळी माणसं तिथे आहेत आणि मी आलो एकटाच। तर आता पटापट जाळं सोडून घेतो आणि मग दाखवतो तुम्हाला इथं कोणकोणते मासे मिळतात आपल्याला, कारण की काल तर त्या मुलांना मळे भरपूर मिळाले होते आणि चिलापी। तर आपल्याला कोणकोणते मिळतात बघूयात। मित्रांनो आपलं पहिलं जाळं सोडून झालंय, जे मण्यावाले येते दाखवतो मी तुम्हाला। बघा हे मण्याच्या जाळीचे फ्लोड दिसतात, इकडून सोडले आपण मण्याचं जाळं। तर आता ते राहिलेले एक जाळं आहे ना, ते पण सोडून घेऊयात। ते तिकडे आपण पलीकडच्या साईडला सोडणार आहेत। तर आता पटापट सोडून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो आपलं 2 नंबरचं पण जाळं सोडून झालंय। आता आलोय परत 1 नंबरचं जाळं, जे आपण आधी सोडलं होतं मण्याचं। तर याला बघूयात लागले का मासे। तर मित्रांनो पहिला मासे लागले बघा, दंडावणी चांगल्या साईजची। तर पुढं बघूयात अजून कोणकोणते लागले, की अशीच राहून कारण की एकच लागली। दंडावणीच्या पुढच्या साईडला एक माळ्या लागलाय, तो पण असंच ठेवणार आहेत आपण जाळ्याला आणि पुढं बघणार आहेत। तर मित्रांनो आपल्याला 5 ते 6 मासे लागलेत। आता इकडच्या वरच्या साईडला मासे दिसतात, तर आपण इकडून हुसकवत मासे खाली आणणार आहेत आणि मग बघूयात किती मासे लागतात। तर चला जाऊयात आपण। मित्रांनो या जाळ्याला आपले 4-5 मासे लागलेत, आता त्या जाळ्याला बघूयात 2 नंबरच्या जाळ्याला। तर चला जाऊयात तिकडं। मित्रांनो 2 नंबरच्या जाळ्याकडे आलोय, ते बघा इकडं मासे लागलेले दिसतात। मी तुम्हाला वर करून दाखवतो जाळं। या साईडला तर मिळालेत मित्रांनो मासे, आता पलीकडच्या साईडला जाऊन बघूयात तिकडं कोणकोणते मासे मिळतात। तर चला जाऊयात आता पलीकडं आणि बघूयात किती मासे मिळतात कोणकोणते।
बघूयात अजून इकडं पुढं जाऊन त्या साईडला पण सोडलेलं आहे जाळं आणि तिकडं पण आहेत का मासे. जर असतील तर दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो चांगल्या साईजचे मासे आहेत. 3 आहेत एकाच जागेवर लागले. एक इथे लागलं एक इथे राहून देऊयात हे पण असे. तर मित्रांनो 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ झालाय. आपल्या पहिल्या जाळ्याकडे आलोय मण्याच्या जाळ्याकडं. तर आता मण्याचं जाळं काढायला सुरुवात करतोय. तर काढताना दाखवतो तुम्हाला कोणकोणते मासे लागलेत आपल्याला मण्याच्या जाळ्याला. तर चला जातो आता. तर मित्रांनो आहे ना जाळं काढून घेतो आणि मग आहे ना पटापट मासे पण काढून घेतो आणि डायरेक्ट दाखवतो तुम्हाला मासे काढून किती लागलेत आपल्या 1 नंबरच्या जाळ्याला मण्याच्या जाळ्याला. तर चला घेतो पटापट आता जाळं काढून. तर मित्रांनो हे बघा एवढे मासे मिळालेत आपल्याला. 9 मळे मिळालेत आणि 1 दंडावली मिळाली आहे. तर आता येत नाही 1 नंबरच्या जाळ्याचे मासे ठेवून घेऊयात आणि 2 नंबरच्या जाळ्याचे मासे काढायला जाऊयात. बघूयात त्याला किती मासे लागलेत. तर येत ना 2 नंबरच्या जाळ्याचे पण मासे आहेत ना तुम्हाला डायरेक्ट काढून झाल्यानंतर दाखवतो. तर आता पटापट जाळं आणि जाळ्यातले मासे काढून घेतो. तर मित्रांनो आपले दोन्ही जाळ्याचे मासे काढून झालेत. हे बघा हे आपल्या 1 नंबरच्या मण्याच्या जाळ्याचे मासे आहेत आणि हे 2 नंबरच्या जाळ्याचे मासे आहेत. तर आता पटापट माशांचे खवले काढून घेतो. तर मित्रांनो मळ्यांचे खवले काढून झालेत. मोठं साफ करतो. हे बघा एवढे साफ करून झालेत आणि बाकीचे राहिलेत. तर आता आहे ना ते पण साफ करून घेतो आणि मग साफ करून झाले का जाऊयात वरती आपल्या शेताकडं. इकडं मम्मी ते सगळे आहेत तिकडंच आपण कुकिंग करणार आहेत. तर आता पटापट घेतो साफ करून आणि जातो शेतात. तर मित्रांनो आलोय मम्मीची त्यांच्यापाशी. हे बघा इकडं आहेत मम्मी ते दाखवतो मी. इथं मम्मी ते आहेत आणि सावली भुईमुग तोडायचं काम चालू आहे. इकडं मग भुईमुग काढलेला आहे. तर मित्रांनो आता आहे ना कुकिंगसाठी आहे ना दगडी आणायला चाललोय. तर जातो पटापट दगडी आणायला आणि दगडी घेऊन येतो. तर मित्रांनो हे बघा इथं दगडांची आहे ना चूल करून घेतली आहे. तर आता मम्मी चूल पेटवणार आहे आणि इथनं पुढं काय करणार ते आपल्याला मम्मीच सांगन. चूल पेटली आता. आपल्याकडे पकडायला काही नाही. आपण कढई ठेवून घेतली तापली थोडीशी. हे बघा अशी तापली कढई. हे बघा आता तेल टाकल्यावर कळलं तुम्हाला कशी तापली कढई. तापली कढई आपली. आपल्याला पकडायला आणायचं विसरले आपण. सगळ्या मसाल्यांच्या पुड्या बांधून आणल्यात आपण रानामध्ये. 1 चमचा हळद पावडर आहे. तेल जास्त तापले आपलं आपण खाली घेऊन मसाले टाकले सगळे नाही जळून जातील. हा कांदा मसाला आहे. 1.5 चमचा कांदा मसाला आणला आपण. हळद पावडर आहे. अर्धा चमचा हळद पावडर आणली. हे 1 चमचा मीठ आणले. धना पावडर 1 चमचा. घरचा मसाला आहे आपला. हा अर्धा चमचा टाकणार आहे आपण. आता मसाला आपण सगळं टाकून झालाय. वर ठेवणार आहे कढई परत. ते पण नाही घेतले. मसाले आपले सगळे गरम झालेत आता तापले. हे बघा त्याला जाळ लागला व्यवस्थित. मिक्स करून घेते सगळं. चांगलं मिक्स केलं ना आपल्याला हवा आहे. तर हवेमुळं आहे ना जाळ लागत नाही व्यवस्थित. आता चांगलं जाळ लागलाय चुलीला. मिक्स करून घेतले आता चांगलं. मासे टाकून घेऊ आपण. व्यवस्थित धुवून आणले चकाचक. अंडे वालेले मळे आहेत. हे बघा अंडी मळ्याची. आता सगळे टाकून देणार आहे आपण मसाल्यात. सगळं मिक्स करून घेते टाकून. थोडंसं पाणी घालणार आहे आपण. पाणी टाकून आता आपण उकळी यायची वाट बघणार आहे. आता आपण थोडेसे पाण्यात डुबून घेऊ त्यांना. पाणी थोडंसं कमी आहे ना. व्यवस्थित त्यांना पाण्यात घालून घेऊ.
लाकडं घालते जरा, आपल्या सरपण थोडंसं कमी पडलं परत आणले. इथं हवा आहे ना, लवकर जळून जातं सगळं सरपण. उकळी आली आता आपल्या कालवणाला, बघा हे किती भारी उकळी आली, तरी बी आली लाल चांगली. झाले आता उकळले, आपण उतरून घेणार आहे सगळं खाली. उतरून घेतले आता. तर मित्रांनो आपलं कालवण तयार झालंय आणि मम्मी आता वाढून देते. तर खाऊन बघूयात. एकदम झटपट आणि साधी सिंपल रेसिपी बनवली आहे, कारण की मागं काम चालू आहे भुईमुग काढायचं, त्याच्यामुळं पटपट बनवलं आहे सगळं. तर आता खाऊन बघतो कसं झालंय आणि मग सांगतो तुम्हाला कसं झालंय काय ते. पण घरूनच आणल्या होत्या आणि कालवण इथं बनवलंय. तर आता खाऊन बघतोय. एकच नंबर रस्ता लागतो मित्रांनो, आणि रानात बनवलेलं कालवण आहे ना, एकच नंबर लागतं. आता मळ्या खाऊन बघतो. कसला भारी तुटतोय, एकदम गरमागरम आहे. आणि अंड्यावरची मळे आहेत हे बघा, अंडी. ही सगळी मळ्याची अंडी आहेत. पावसाळा जवळ आला मित्रांनो, त्याच्यामुळे मळे अंड्यावर आलेत. आता सगळेच मासे अंड्यावर येतील थोड्या दिवसात. आता आपण आहेत ना फटाफट जेवण करून आहेत ना माग भुईमुग उपाटणार आहेत. तर मित्रांनो या जेवायला. आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.